नमस्कार मित्रांनो, आज आपल्या हरभऱ्याला 40 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर 40 दिवसामध्ये ही अशी ग्रोथ झालेली आहे हरभऱ्याची. याची व्हरायटी आहे जॅकी 9218. टोकन पद्धतीनं लावलेलं आहे. आपण याच्यावरच्या अगोदर पण भरपूर व्हिडिओ केलेत. एकरी बियाणं पडलेलं आहे 15 ते 16 किलो. एका ठिकाणी 1 बी ते 2 बी आहे. 2 सरी म्हणजे 4 फुटी बेड आहेत. हे शेंडा खुडणी पण केलेली आहे आणि ह्याला आतापर्यंत आपण 2 फवारणी केल्या होत्या आणि आपण पाणी चालू केलं होतं. एकच दार भिजले. त्याच्यामध्ये रात्री पडलेला आहे पाऊस पण चांगला पडलेला आहे. हे बघा वल अशी झाली आहे. एकदम मुटका व्हायचं की एकदम फुल वल झालेली आहे. तर मग त्याच्यामुळे आपण ह्याचं पाणी केलेलं आहे बंद. आणि हे आबाळ बघा तुम्ही, हे ढग अजून पण आहेत आणि शक्यता तर आहे पावसाची, पण बघू काय होते ते. ऊन तर पडले कडक. अजून 2 दिवस सांगितले पावसानं. नाही आला तरी काय अडचण नाही, आणि जर आला पाऊस तर मग थोडा अति पण होणार आहे. पण बेडवर असल्यामुळं थोडं पावसाचा परिणाम काय एवढा जाणवणार नाही. बेडवर हरभरा यासाठीच महत्त्वाचा असतो. समजा पाऊस वगैरे अति जास्ती झाला तर हरभऱ्याला काही फरक पडणार नाही. आणि 40 दिवसाच्या हिशोबानं तर ग्रोथ चांगली झालेली आहे. 2 सऱ्या म्हणजे 2 जी पाती आहेत ते तुम्हाला लक्षात येत असेल 4 फुटाचं अंतर आहे. अजून माझ्या मते 15 ते 20 दिवसामध्ये हे अंतर झाकत यायला पाहिजे. हे बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला आता पाऊस पडल्यामुळं आपल्याला अजून एक ह्याच्यावरून फवारणी करावं लागणार आहे. कारण हे ढगाळ वातावरण असल्यास जरा आळ्या पण पडतात आणि जरा बुरशीचं पण प्रादुर्भाव होते. त्याच्यामुळे आपण याला आता एक अजून 2 दिवस 3 दिवस वाट बघून फवारणी करायची. फुटवा वगैरे भरपूर झालेला आहे. हे आतला अंतर तर काय झाकत येत आहे. पहा. आणि हे जागी जागी आपण याच्यामध्ये ज्वारी टाकलेली आहे. ज्वारी म्हणजे त्याच्यामध्ये जी केलेली, जेणेकरून ते नैसर्गिक पक्षी थांबे होतात. आपलं चिमण्या पाखरं त्याच्यावर थांबूनच याच्यामधल्या आळ्या पण खातात. त्याच्यामुळे हरभऱ्यामध्ये नॉर्मल थोडीशी ज्वारी टाकायची. त्याच्यामुळे ते विकत आणण्यापेक्षा ऑटोमॅटिकचे नैसर्गिक पक्षी थांबे होतात. आणि पक्षी आळ्या तर खातात, मग तेवढीच मदत होते आपल्याला. आणि हे कुठं कुठं पावसानं थोडं हे वाटायले, कुठं कुठं ओल कमी पण वाटायली आणि कुठं कुठं जास्त पण वाटायली. आता ते नेमकं अजून पण समजना, कारण रात्रीच पाऊस पडला आहे. पायाला पण एकदम ही लागायली. आणि आता हो फुलाची पण चालू झाली आहे. फुल सुटायला हो का, कुठं कुठं दिसायले. म्हणजे माझ्या मते अजून 8 दिवसांना आता भरगतच्या एकदम फुल चांगलं चालू होईल. 1.25 ते 1.5 महिन्यापासून फुल लागायला चालू होते. तर आपल्या हरभऱ्याची परिस्थिती अशी आहे. आपण ह्याचे सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघितलेत. नियोजन कसं आहे कुणाला बघायचं झालं तर तुम्ही व्हिडिओ बघा सगळे. त्याच्यामध्ये आपलं सगळं नियोजन आहे. टोकन यंत्र पण आहे आपल्याकडं. आपण ह्याला खाद दिलेलं आहे 2 पोते DAP प्रति, म्हणजे 2 एकरमध्ये आपलं हे एकरी 1 पोतं DAP आणि 2 पोते सिंगल सुपर फॉस्फेट सोबत 10 किलो पोटॅश पण टाकलेलं आहे. आपण हे बेडच्या अगोदरच रानातही करून टाकला होता, त्याच्यानंतर बेड टाकलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही कसं केलेलं आहे हरभरं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक विशेष गोष्ट, हे मधलं अंतर झाकल का नाही हे तर एक अवश्य सांगा. कमेंटमध्ये नक्की रिप्लाय द्या. धन्यवाद.